कांदा उत्पादक शेतकरी प्रश्नी आता ठाकरेंच्या सेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे। सकाळी 9 वाजता चक्काजाम आंदोलन केलं जाईल। समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन करणार आहेत तर अंबादास दानवेंच्या नेतृत्वाखाली आता हे आंदोलन केलं जाणार आहे। तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नी ठाकरेंच्या शिवसेनेनं आता आक्रमक भूमिका घेतली आहे। राज्यस्तरीय शासकीय पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेचे हर घर नल हर घर जल या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येकाच्या घरामध्ये नळाद्वारे पाणी पोहोचवण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यवधी रुपयांची कामं राज्यात सुरू आहे। परंतु ही कामं करणाऱ्या ठेकेदारांना मागील वर्षभर झालेल्या कामाचे पैसे न दिल्यानं अनेक ठेकेदार आर्थिक विवंचनेमध्ये आलेत। यावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासकीय पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेचं पहिलं राज्यस्तरीय कंत्राटदार महाअधिवेशन भिवंडी तालुक्यातील राजनोली येथे रविवारी पार पडलं। या अधिवेशनामध्ये राज्यभरातून 350 पेक्षा अधिक ठेकेदार उपस्थित होते। की तो माणूस इतका प्रचंड अडचणीत आहे की तो या व्यासपीठावर येऊन समोर येऊन बोलू नाही शकत। महाराष्ट्र राज्यात साधारण 52,000 नळ पाणीपुरवठा योजनांची कामे सुरू आहेत। त्यापैकी 26,000 योजना या 100% पूर्ण करून ग्रामीण भागातील गावांना पाणीपुरवठा आमच्या ठेकेदार बांधवांनी सुरू केलेला आहे आणि 8,000 कामं ही 75 ते 90% पूर्ण झालेली आहेत आणि अजून 8,000 कामं ही 50 ते 75% मध्ये पूर्ण झालेली आहेत आणि जी उर्वरित कामे आहेत ती 50%च्या आत आहेत। आमचं शासनाला विनंती याद्वारे अशी होती की जी कामं आम्ही करून ठेवलेत त्या कामांचे आम्हाला देयकं तुम्ही द्या। आम्हाला आतापर्यंत फक्त 50 ते 60%च देयकं हे आम्हाला मिळालेले असल्यामुळे आमचे सगळे ठेकेदार बांधव हे आर्थिक अडचणीत सापडलेत। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। इगतपुरी देवळाली विधानसभा मतदारसंघाचा ते आढावा घेणार आहे। मंत्री सामंत आणि दादा भुसे देखील त्यांच्यासोबत उपस्थित राहतील। तर महत्त्वाची बातमी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नाशिक दौऱ्यासंदर्भातली आपण पाहतोय। ते नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। इगतपुरी आणि देवळाली विधानसभा मतदारसंघाचा ते आढावा घेणार आहेत। तर मंत्री उदय सामंत आणि दादा भुसे हे नेते सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित राहतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।